महायुतीच्या गोटात सध्या भलतीच खळबळ माजली आहे। आज राज्याच्या कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदेच्या सगळ्याच मंत्र्यांनी दांडी मारली आहे आणि यामुळे फडणवीसांनी सर्वांना मुख्यमंत्री दालनात बोलावून सवाल जवाब केले आहेत। माहिती मिळतेय की शिंदे आणि त्यांची सेना भाजप आणि फडणवीस यांच्यावर प्रचंड नाराज आहे आणि त्यामुळे त्यांनी थेट कॅबिनेटलाच न जाण्याचा निर्णय घेतला किंवा तसा बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला। आता स्पष्ट आहे की महायुतीमध्ये विशेषतः शिंदेची सेना आणि भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाहीये, पण यामागचं नेमकं कारण काय आहे? भाजपचं ऑपरेशन लोटस नेमकं विरोधकांच्या विरोधात आहे की मित्र पक्षांच्या विरोधात आहे? आणि आता भाजपने शिंदेचा कार्यक्रम करायला खरंच सुरुवात केली आहे का? सगळं पाहूयात, लगेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर महायुतीमध्ये सध्या मोठी गडबड सुरू आहे। सर्वच पक्ष आपापल्या तयारीला लागलेत, पण स्थानिक पातळीवरची समीकरणं मात्र सध्या राज्य पातळीवरच्या नेत्यांसाठी डोक्याला मोठा ताप ठरतायत। झालंय असं की राज्यातील अनेक नगरपालिकांमध्ये भाजपने शिवसेना आणि शिंदे गटातील उमेदवार आपल्या पक्षात घेत त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यावरूनच आता भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये राजकीय रणसंग्राम सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि त्यामुळेच या संदर्भातली नाराजी व्यक्त करण्यासाठी आजच्या कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळले, तर बाकी शिवसेनेचा एकही मंत्री हा या बैठकीला उपस्थित नव्हता आणि या पद्धतीने या कारणासाठी हा बहिष्कार टाकण्यात आल्याचं म्हटलं जात आहे। झालं असं की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये मंत्रालयामध्ये संपन्न झाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि शिवसेना शिंदे गटानं अघोषितपणे इथे बहिष्कार टाकला। मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी विशेष गोष्ट ही आहे की मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी प्रत्येक पक्षाची जी प्री कॅबिनेट बैठक होते, त्या प्री कॅबिनेट बैठकीला शिंदे गटाचे हे सगळे मंत्री उपस्थित होते, पण जेव्हा काही वेळा राज्य मंत्रिमंडळाची मुख्य बैठक झाली त्याला मात्र शिवसेनेचा एकही मंत्री गेला नाही। मग हे ठरवून झालं नसेल कशावरून? केवळ एकनाथ शिंदे हे एकमेव नेते शिवसेनेचे हे त्यावेळी उपस्थित होते त्या कॅबिनेटला आणि बाकी कुणीही उपस्थित नव्हतं। मुख्य म्हणजे कॅबिनेटची बैठक आटोपल्यानंतर ज्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला होता त्या शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनात जाऊन त्यांची एक भेट घेतली आणि त्या ठिकाणी एक स्वतंत्र अशी बैठक पार पडली देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या मध्ये। त्यामुळे शिवसेना नेते आणि मंत्र्यांच्या नाराजीचं असं नेमकं काय कारण आहे की ज्यामुळे प्री मंत्रिमंडळ बैठकीला कॅबिनेट बैठकीला ते उपस्थित राहिले आणि काही वेळात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला त्यांनी जो बहिष्कार आहे तो टाकला? याबाबत आता चर्चा सुरू आहे आणि या संदर्भामध्ये जी काही कारणं सांगितली जात आहेत त्यामध्ये पुढील काही कारणं आहेत की म्हणजे भाजप सेनेचे नेते, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश आपल्या पक्षामध्ये करून घेत आहेत। शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना ते आपल्याकडे ओढत आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे विधानसभेला ज्यांच्या विरोधामध्ये निवडणुका लढल्या त्याच उमेदवारांना आता भाजप आपल्या पक्षामध्ये घ्यायला सुरुवात केली आहे। तिसरी गोष्ट, शिंदेच्या अनेक नेत्यांना किंवा पालकमंत्र्यांना विश्वासात न घेता अनेक निर्णय हे भाजपकडून आणि त्यांच्या नेत्यांकडून तसंच मंत्र्यांकडून घेतले जात आहेत। शिवाय निधीबद्दल सुद्धा शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी आहे। निधी आहे तो त्यांच्याकडे वळवला जातोय अशा पद्धतीची, म्हणजे भाजपकडे स्वतः भाजप वळवून घेते अशा पद्धतीचा आरोप शिवसेनेकडून होतोय। शिवाय राज्यामध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपकडून युती धर्म पाळला जात नाहीये अशा पद्धतीचा जो काही आरोप आहे, हा मोठा आरोप आहे। खरं तर हा शिवसेनेकडून आता केला जातोय। निधी मिळवण्यासाठी सुद्धा शिवसेना आणि शिंदेच्या मंत्र्यांना तारेवरची कसरत या ठिकाणी करावी लागते आणि त्यामुळे शिवसेनेची आता नाराजी आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, कोकण या भागांमध्ये भाजपने असे अनेक प्रवेश करून घेतलेले आहेत की जिथे युतीचा धर्म हा पाळला जात नाहीये आणि त्यामुळे या सगळ्या कारणांमुळे शिंदेची शिवसेना ही भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड नाराज आहे। आता ही झाली सगळी शिवसेनेची कारण, पण देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये जी काही त्यांच्या दालनामध्ये एक बैठक झाली असं आपण यापूर्वी माहिती घेतली, तर या बैठकीमध्ये काय काय मुद्दे चर्चिले गेले या संदर्भाच्या काही अपडेट्स मिळतात। त्यापैकी सगळ्यात प्रमुख मुद्दा हा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना उत्तर दिले। ही जी काही कारणं सांगितली जातात शिवसेनेकडून की तुम्ही आमच्या नेत्यांना घेताय, आमच्या पदाधिकाऱ्यांना घेताय, कार्यकर्त्यांना घेताय, आमच्या मंडळींना
चिन्ह तुम्ही तुमच्या पक्षात घेताय वगैरे वगैरे. तर या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय की उल्हासनगरमध्ये सुद्धा शिवसेनेनं अशाच पद्धतीचं राजकारण केलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी आता शिवसेनेला सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. अशा पद्धतीची माहिती ही या बैठकीच्या मार्फत आता आलेली आहे. निश्चितच ही राज्यातील सगळ्यात मोठी घडामोड आहे आणि त्यावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्यात. खुद्द आदित्य ठाकरे जे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते आहेत त्यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की असं कळतंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला, गेलेच नाही. का तर म्हणे राग आलाय, भयंकर राग मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपवर निवडणुकीतलं जागा वाटप आणि म्हणे यांचा पक्ष फोडतायत म्हणून. याला म्हणतात चोर मचाये शोर. पण ह्यांच्या स्वार्थापोटी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान करणं आहे. मंत्रिमंडळ बैठका हे जनतेचे प्रश्न सोडवायला असतात, तुमचे उसवे फुगवे सांभाळायला नाहीत. कसं चालायचा हा कारभार? महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे. चला आज परत कोणीतरी गावी जाणार आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला डिवचल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता या सांगी वांगी बातम्या नाही आहेत, तर आता याच्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यामुळे या संदर्भातली जी काही घडामोड आहे ती नेमकी का घडली आणि या मागे नेमकं काय राजकारण सुरू आहे याबद्दल चर्चा निश्चितच होणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. सुषमा अंधारे यांनी असं म्हटलंय, आज कॅबिनेटच्या बैठकीला शिंदेचे बहुतांश मंत्री गैरहजर असल्याची बातमी आपल्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळत आहे. काही मंत्री तर दालनात होते, मात्र त्यांनी बैठकीत येणं टाळलं असंही कळतंय. मला वाटतं ही बातमी काही फार अनपेक्षित अशी नाहीये. मुळात वाया सुरत गुवाहाटी करत जेव्हा शिंदेंनी हा प्रवास केला तेव्हाच शिंदेंना हे सगळं ज्ञात असायला हवं की त्यांनी जे पेरलेलं आहे तेच उगवणार आहे. भाजपा कुणाशीही मैत्री ठेवू शकत नाही. भाजपा कुणाशीही प्रामाणिक राहू शकत नाही. गेल्या 25-30 वर्षाच्या मैत्रीमध्ये आम्हाला कायम महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ असं म्हणणाऱ्या भाजपाने जो पाठीत खंजीर खुपसला, ती भाजपा अवघ्या 25 महिन्यामध्ये शिंदेंना जवळ करेल असं जर शिंदेंना आणि शिंदेंच्या मंत्र्यांना वाटलं असेल तर मला वाटतं त्यांचा फार मोठा गैरसमज आहे. आणि हो, शिंदेंकडून लोक जात आहेत म्हणून शिंदेंनीही त्रागा करायचं काही कारण नाही. कारण जेव्हा जहाज बुडत असतं तेव्हा सगळ्यात आधी उंदीर बाहेर पडतात. तुम्ही ज्यांना वाघ म्हणून सोबत घेतलेलं आहे ते सगळे उंदीर आहेत हे हळूहळू तुम्हाला कळायला लागेल. जसजसा एसआयटीचा, ईडीचा आणि एकेकाच्या चौकशीचा पाश आवळला जाईल तसतसं सिंहासन डळमळीत व्हायला लागेल. आणि त्याचा पुरावा आता दिसत आहे. माध्यमांमधून बातमी तर अशीही कळते की फडणवीस म्हणतायत की तुम्ही उल्हासनगरमध्ये केलं ते काय, मग आम्ही केलं तर चुकलो कुठे. मला वाटतंय ठकास महाठक दोघेही एकमेकांना भेटलेले आहेत. त्यामुळे छान चाललंय सगळं. शुभेच्छा. सुषमा अंधारे यांनी थेट बोचरी टीका करत आता एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या या सगळ्या मंत्र्यांना आणि नेत्यांना आता डिवचल्याचं पाहायला मिळते. दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय समजूत काढतील? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा इकडे येऊन सांगतायत की आम्हाला कोणत्याही कुबड्यांची गरज नाहीये. तर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या मागे भाजपने शुक्ल काष्ट लावलेलं आहे, त्यामुळे कुबड्या म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेच आहेत आणि यांची आता भाजपला गरज नाहीये आणि म्हणूनच त्यांना पद्धतशीरपणे बाजूला काढण्याचं काम हे भाजपकडून केलं जात आहे असा दावा सुद्धा सुषमा अंधारे यांनी यावेळी केलाय. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया आपण पाहिली तर तिकडे काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांच्या जीवावर भाजप सत्तेत येते त्याच मित्रपक्षांना नंतर ती संपवते. भाजपचं ऑपरेशन लोटस हे विरोधकांच्या नव्हे तर त्यांच्या मित्रपक्षांच्या विरोधात असल्याचं स्पष्टपणे यामुळे दिसून येतं. असं जी काही टीका आहे ती सचिन सावंत यांनी केली आहे आणि त्यामुळे निश्चितच असा प्रश्न उपस्थित होतो की आता एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केलंय का? आता या सगळ्यावर अशा प्रतिक्रिया येत असताना दुसरीकडे शिंदेचे नेते उदय सामंत यांनी मात्र अत्यंत गमतीदार प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत हे एवढं सगळं घडलंय त्यांच्या महायुतीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, तरी उदय सामंत म्हणतात की हे जे काही घडलं आहे तो निव्वळ योगायोग आहे, दुसरं काहीच नाही. तुम्हाला काय वाटतं? उदय सामंत म्हणतायत त्याप्रमाणे हा फक्त योगायोग आहे की एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम करायला आता भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनी सुरुवात केली आहे? शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीचा काही चांगला फायदा शिवसेनेला होणार आहे की आता देवेंद्र फडणवीस आपला इंगा शिवसेनेला दाखवायला सुरू करतील?
आणि यामुळे आता शिवसेना आणि एकनाथ शिंदेचं राजकीय वाटचाल किंवा राजकीय भविष्य नेमकं काय असेल, तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या भावना सगळ्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.